तुम्हाला समजा लघवीचा त्रास आहे, माफ करा जरा उघड बोलतो, लघवीला फोर्स मध्ये होत नाही, बऱ्याच लोकांना वाटतंय, बऱ्याच लोकांना असं वाटतं की लघवी तटते, बऱ्याच लोकांना वाटते की लघवी वरती गेली, उलटी गेली, असं झालं तसं झालं. जिऱ्याचा काढा करायचा आणि प्यायचा, एक नंबर कार्यक्रम. तुम्हाला कुठल्याही प्रकारे लघवीचा त्रास होत नाही, रात्रीचं सारखं सारखं उठायची गरज लागणार नाही. प्रोस्टेट ग्रंथी जर तुमच्या चांगल्या ठेवायच्या असतील तर रोज रात्री जेवण झाल्यानंतर तुम्ही जेवा, जरा कमी जेवा आणि 1 कप भर जिऱ्याचा काढा प्यायचा. बघा तुम्हाला कोटा तर साफ होईलच, पण लघवीचे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. क्रिएटिन लेवल वाढलेली ती पण कमी होऊन जाईल. ह्या गोष्टी करून बघा. अजून उष्णता वाढली, मूळव्याध वाढलं, मूळव्याध झालं तर तुम्हाला सांगतो, माता भगिनींना विनंती आहे, खसखस, लोणी आणि खडीसाखर मिक्स करून खायचं. खसखस, खडीसाखर आणि लोणी हे मिक्स करायचं आणि खायचं. 7 दिवस खायचं फक्त. आयुष्यात परत प्रॉब्लेम येणार नाही. करून बघा या गोष्टी. यातून अजून एक फायदा आहे की तुमची कंबरदुखी थांबून जाईल. सगळ्या माझ्या मित्रांना मी विनंती करतो, पाया पडून विनंती करतो की तुम्ही खसखस खाऊ नका. तुम्ही तीळ, लोणी आणि खडीसाखर, तीळ लक्षात ठेवायचं, तीळ, खडीसाखर आणि लोणी हे मिक्स करून खायचं. तुमचे म्हणजे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सगळ्यात महत्वाचं, मूळव्याधीचा त्रास निघून जाईल, कमी होऊन जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला ही म्हणजे कंबरदुखी, गुडघेदुखी ही कमी येईल. पुरुषांना विनंती करतो की स्वतःचा पुरुषार्थ गेला वगैरे असलं काय तुम्ही उगाच डोक्यात घेऊ नका. हे आत्मविश्वासावरती खूप डिपेंड आहे. आत्मविश्वास वाढवा. ह्याच्यासाठी तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगतो. अशोकाच्या पानांचा काढा करायचा आणि प्यायचं. बस 21 दिवस करा. 21 दिवसामध्ये तुम्हाला कळून येईल की काय गंमत आहे ते. हात नेहमी पुरुष मंडळींना सांगतो, अशा मुठी आवळायच्या, अंगठावरती ठेवायचं आणि उभारताना असं उभारायचं. ऑटोमॅटिक आत्मविश्वास वाढायला लागतोय. ज्यांचे खांदे एकदमच खाली जातात, असे उभारतात, तर त्यांचा आत्मविश्वास फार कमी असतो बघा. तर ताट उभा राहा, नीट उभा राहा. हात असे केले की ऑटोमॅटिक आपल्याला बघा, मिलिटरीतल्या लोकांना किंवा आपण सावधान मध्ये उभारताना आपल्याला शाळेत सांगितलेलं असते कसं उभा राहायला. पोलीस कर्मचारी आमचे कसे उभारतात, एकदम असे उभारतात. कसा आत्मविश्वास असतो. समोरच्यानं बघितले की ऑटोमॅटिक पोलिसांना बघितले की भीती वाटते का, तर त्यांचं उभारण्याची पद्धत ही तुमची पण असायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा त्यातनं आत्मविश्वास वाढायला लागतोय आणि आत्मविश्वास वाढला की ह्या गोष्टी होतात. अशोकाच्या पानांचा काढा करून प्यायचा. झालं तर रोज 1 चमचा पांढरे तीळ खायचं. मूळव्याध असेल तर लोणी आणि खडीसाखर मध्ये मिक्स करून खावा, म्हणजे मूळव्याधीचा त्रास पण कमी होऊन जाईल आणि सगळंच होऊन जाईल. जर अजून कोणाला समजा जर रक्त पडत असेल तर पांढरं जास्वंद मिळतंय, पांढऱ्या जास्वंदाचं फूल लोण्याबरोबर खाल्लं की तुम्हाला 2 दिवसामध्ये रक्त पडणं बंद, त्याच दिवशी बंद होते. मी 2 दिवस सांगतो. लिंबू आणि सैंधव मीठ घ्यायचं, लिंबूवरती सैंधव मीठ टाकायचं, चोकून खायचं, परत टाकायचं, चोकून खायचं. ज्या मिनिटाला खाणार त्या मिनिटाला रक्त पडणं बंद. करून बघा. ज्यांना पित्ताचा त्रास जास्त आहे, जळजळ, मळमळ, उलटी जर होत असेल तर वासाचा भात माहितीये, तांदूळ माहितीये, वासाचे तांदूळ भिजवायचे, धुवून घ्यायचे स्वच्छ बाजूला, ते पाणी ओतायचं, दुसऱ्या चांगल्या पाण्यामध्ये ते तांदूळ कुस्करायचे. ते तांदूळ कुस्करायचं, त्याच्यात वेलदोडा घालायचा आणि थोडीशी साखर घालायची आणि याची खीर केल्यासारखं करायचं. हे ज्या मिनिटाला खाणार त्या मिनिटाला उलटी तर बंद होईलच, पण पित्ताचा त्रास निघून जाईल. 7 दिवस केला तर वर्षभर परत पित्ताचा त्रास होणार नाही. करून बघा ना, काय अवघड आहे. तांदूळ मिळतात, वेलदोडा मिळतोय का नाही, करायला काय हरकत आहे. पित्ताचा ज्यांना जास्त त्रास आहे ना त्यांनी हे 7 दिवस फक्त करा, सगळं निघून जाते. तर अशा भरपूर गोष्टी आहेत आपण करू शकतोय. साध्या साध्या गोष्टीतून मोठे मोठे आजार आपण टाळू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं आहे की हसत खेळत राहणं, आनंदात राहणं. हसल्यानंतर पोटाचा व्यायाम होतो, मेंदूचा व्यायाम होतो, तोंड लाल भडक होतं, डोळे लाल भडक होतात बघा हसल्यानंतर. ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी काय करायचं, मोहरीचं तेल गरम करायचं, बेंबीमध्ये सोडायचं, आपल्या नाभीमध्ये सोडायचं, असं गोल गोल फिरवायचं, गरम तेल असं गोल गोल नाभीमध्ये फिरवायचं. बस बघा तुमचं ऑटोमॅटिक पोट कमी व्हायला लागेल. मोहरीचं तेल. पोटदुखीचा त्रास आहे, चुना घ्यायचा, फक्त एकदाच लावायचा, तो गोल गोल फिरवत बसाल नाहीतर तर तो फक्त लावायचा, झोपाय. आठवड्यातून एकदा करायचं. जर तुम्ही 3 महिने केलात, आयुष्यात कधी पोट दुखणार नाही. करून बघा ना या गोष्टी, किती सोपं आहे सांगा. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण घरच्या घरी करू शकतो. जर समजा तरी सुद्धा बऱ्याच लोकांचे नळ फुगलेले असतात बघा. म्हणजे काय झालं असतं, थोडं जरी जेवलं तर जास्त जेवल्यासारखं वाटणे, जेवल्यानंतर अस्वस्थ होणे, जेवल्यानंतर काय एवढं जेवलं असा विचार करणे, बेचैनी वाढणे किंवा छातीत चमकी आल्यासारखं वाटणे,
झोप जास्त येणे हे जर ज्यांना वाटतंय त्यांना एक साधा सुद्धा इलाज सांगतो.